राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा आजचा कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. पुढच्या आठवड्यापासून पुन्हा हे कामकाज सुरू होणार आहे. मात्र या आठवड्याभरामध्ये नेमकं विरोधकांनी कशा पद्धतीनं आपला विरोध दर्शवला हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. महेश सावंत दादरचे आमदार आहेत शिवसेनेचे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विरोधक आपली बाजू सक्षमपणे मांडत नाही असं सत्ताधारी म्हणतायत. काय नेमकं कुठे अडतंय काय? विरोधक आपली बाजू मांडतात आहे, परंतु जर सरकारला खरोखर विरोधकांची गरज असली तर विरोधी पक्षनेता दिला असता. परंतु आज चौथा अधिवेशन आहे, चौथा का पाचवा अधिवेशन का असेल तो, अजूनपर्यंत या सभागृहाला दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही सध्या, फक्त सत्तात. आणि ज्या ठिकाणी विरोधक किंवा विरोधी पक्षनेता नसेल त्या म्हणजे लोकशाहीमध्ये त्याला काय अर्थ राहत नाही. कारण शेवटी मनमानी कारभार, सत्ताधारी मनमानी कारभार, आणि त्या पद्धतीनेच सध्या चाललेला आहे. सत्ताधारी पक्षांचा मनमानी कारभार चाललेला आहे. विरोधक बोलतं प्रत्येक कालच्या तर मला वाटते एका प्रश्नाला भरत गोगावलेंनी उत्तर देऊ शकले ना, अशा पद्धतीचे म्हणजे विरोधकांनी त्यांना घेरला किंवा सत्ताधारी पक्षांनी घेरला, परंतु ते उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या मंत्र्यांची झाली आहे. मग सावरासावरी करून चौकशी करतो, हे करतो, केंद्राकडनं आल्यानंतर देतो, असे धातूरमातूर उत्तर देऊन ते विषय संपवायचे. मग अध्यक्षसुद्धा म्हणतात झाला, मिळाला. मग असं कधी कधी वाटते की अध्यक्षांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटते की अध्यक्षांना कळते आहे की ते कॅपेबल मंत्री नाही आहेत, परंतु त्यांना काय शेवटी राडा ओढायचं असतं, त्याप्रमाणे त्यांनी ओढत होतं. हा करत करत पुढचा प्रश्न घेतात. आणि लक्षवेधी म्हटलं तरी आमच्या विभागात किंवा इतर विभागामध्ये जर दिवसाला 3 लक्षवेधी घेतल्या तर मला वाटतं 20 दिवस चाललं तर 60 लक्षवेधी झाले. 288 आमदार आहेत. प्रत्येक बिचारा एकासुद्धा आमदाराला मिळणार नाही टाकायला. प्रश्नोत्तर मी जवळजवळ 70-80 प्रश्नोत्तर टाकलेले आहे, पण अजूनपर्यंत एकसुद्धा लागलेलं नाही अशा. आणि विरोधकांचा तुम्हाला सांगतो सध्या राज्य हे भाजप सरकार करते, त्याचं मतिमंद उदाहरण म्हणजे काल मी रात्री 3 वाजले मला, म्हणजे काल धारावीमध्ये DRPचा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, मुझोर कॉन्ट्रॅक्टर, ह्या कॉन्ट्रॅक्टरनी लोकांना त्रास होते. आज तिथे रमजानचं काम चालू आहे की सर्व धर्म, तर रात्रीचे जवळजवळ 200-300 डंपर बाहेर निघतात. मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, त्याला लागून ते काम चालू आहे. तर लोकांनी काल विरोध दर्शवल्यावरती लोकांच्या अंगावरती तो धावून आल्यावरती लोक शेवटी मॉब सायकोलॉजीमध्ये त्याला 2 कानाखाली मारल्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या कुठल्या माणसाने, आमचा स्थानिक नगरसेवक आहे जोसेफ कोळी, त्याला समजल्यानंतर तो त्या घटनास्थळी गेला. तिथे गेल्यानंतर त्याच्या हातावरती कोणीतरी रॉड मारला आणि तो हात त्याचा फ्रॅक्चर झाला. परंतु अदानीच्या माणसाची FR घेताना त्यांनी लगेच 2 मिनिटात घेतली आणि आमच्या नगरसेवकाची FR घ्यायला टाळाटाळ करत होते. मला रात्री 1-1:30 वाजता फोन आला. 1-1:30 वाजता मी शाहूनगर पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही घेत नसाल तर नका घेऊ, मी जातो घेऊन यांना सगळ्यांना, उद्या मी काय करायचं तर. मग शेवटी त्यांना मी म्हटलं उद्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार, तर एखाद्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या अंगावरती हल्ला होता आणि तुम्ही FR घेत नाही. मग त्यांनी रात्री 2:45 वाजता FR घेतला. ही अशी सध्याची सत्ताधाऱ्यांना कतली, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी असा करून ठेवला आहे की बिल्डर, आता अदानी बिल्डरनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आम्हाला पण माहिती नाही, ते बिंदास आहे. ते म्हणतात आमचं कोण हेच काहीच करू शकत नाही, अशा गुरमीमध्ये ते आहेत. आणि ते लोकांशी किंवा लेडीज तिथे होते, खासदारांना बोलले, म्हणजे आपले वर्षाताई गायकवाडांचं ते काल बोलले आम्ही कोणाचं ऐकणार नाही, आम्हाला पाहिजे तेच करणार. ही मुजोरीगिरी चाललेली आहे. ही मुजोगिरी सभागृहात सुद्धा चालली आहे आणि रस्त्यावरती सुद्धा चाललेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की अजितदादा पवार यांच्या आता अपघाती मृत्यूला 1 महिना पूर्ण झालेला आहे. पिंकी माळी यांच्या वडिलांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी म्हटलंय की पायलट बदली झाला, ऐनवेळी विमान बदली झाला. आज रोहितदादा पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जात आहेत. राज ठाकरेंची पण काल त्यांनी भेट घेतली, संजय राऊतांची पण भेट घेतली. कसं पाहता हे प्रकरण वाढत चाललंय? बघा, पिंकी माळी ही आमच्या म्हणजे मित्राची मुली, माझ्या पुतणीसारखीच आहे. कारण ते पिंकीचे वडील, आम्ही खूप वर्षापासूनचे आमचे संबंध आहे. आणि खरोखर तो म्हणजे ज्यावेळी आम्ही समजला, मला अजितदादांचं तर समजलं लगेच न्यूजला, परंतु त्यानंतर लगेच 10 मिनिटांनी समजलं की त्याच ह्याच्यामध्ये आमच्या शिवकुमार माळीची मुलगी होती. आणि त्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर ती जे काही सांगत होते किंवा म्हणजे मुलींचा फोन आईला आलेला, आई त्याची सांगत होते,
त्या पद्धतीने थोडा आम्हाला सुद्धा संशयास्पद वाटते. आणि ज्या काही गोष्टी त्या विमानामध्ये पाहिजे असतात, तर ब्लॅकबोर्ड असेल किंवा काय इतर गोष्टी असेल, ह्या सगळ्यात तपासल्या की नाही त्याचा खात्रीमाटे अहवाल सरकारने जाहीर करावा. कोणाच्या मनात शंका येणार नाही. अजित पवार तुम्हाला नकोसे वाटत होते की पाहिजे हे समजेल त्याच्यावरती. अहवाल तर द्या. अहवाल द्यायला 1 महिना झाला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू होऊन 1 महिना झाला आणि तुम्ही जर अहवाल देत नसेल तर सामान्य माणसाला तर तुम्ही विचारतच घेणार नाही. प्रतीक शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आता अजितदादा आणि सुनेत्राताई यांना पण दिलासा मिळालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने जो क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता तो सुद्धा कोर्टाने स्वीकारलेला आहे. कसं पाहता एकंदरीतच याकडे? बघा, मग तुम्ही पहिला सुरुवातीला बोलायलाच नाही पाहिजे की अजितदादा चक्की पिसणार. म्हणजे त्यांच्यावरती एवढा प्रेशर केला अजितदादा किंवा इतर मंत्री जे कोण पळाले इकडनं. कारण बघा, शेवटी माझा जन्म ज्या घरात झाला त्या घराला मी कधी विसरणार नाही. कारण माझा जन्म झाला नसता तर माझा उदयच झाला नसता ना. आणि ज्या जन्म दिलेल्या पक्षातून हे पळून गेले, म्हणजे ते पक्षांना पळून, आज त्यांच्याकडे सगळा होता, पैसा होता, सत्ता होती, सगळं होतं, तरी ते पळाले का? त्यांना माहिती होतं की ईडी किंवा ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीवरती आपल्याला कुठेतरी. तसंच अजितदादांचं सुद्धा तेच झालं ना. त्यांना वाटलं असेल की फुकटचं मला त्यात आज तुम्ही बघा ना दिल्लीला काय झालं, दोघंही निर्दोष सुटले ना. फक्त त्यांना अडकवायचं असते, 15-16 महिने त्यांना अडकवायचं होतं. आणि आज वयाची 60 झाल्यानंतर 65 झाल्यानंतर 13-14 महिने जेलमध्ये राहणे राजकारणाला किंवा सामान्य माणसाला जमणार नाही. म्हणून ते नाईलाज तर लगेच ते वॉशिंग मशीनमध्ये जातात आणि शुद्ध होऊन येतात. आणि परत त्यांना वाटलं बाबा हे जास्त गडबड करत असतं तर परत फाईल ओपन करतात. त्यांना वाटेल, मनाला वाटेल त्या पद्धतीने कारभार चाललेला आहे. खारगे समितीचा पण अहवाल सादर केला जाणार आहे अशी माहिती मिळते. कसं आज बघून आज समजेल ना आम्हाला अधिवेशनामध्ये. नक्कीच. धुळवड आहे आणि रंगपंचमी आता तोंडावर आहे. कसं पाहता? कारण सत्ताधारी तर म्हणतात की कोण कोणत्या रंगात रंगलं आहे, सध्या तेच कळेनासं झालं आहे. नाही, सत्ताधारी पूर्ण म्हणजे तो दृश्यम पिक्चर बघितला असेल अजय देवगणचा, त्या पद्धतीने यांची राजकीय खेळी दृश्यमसारखी आहे की त्यांना पाहिजे तो गडी ते बरोबर हेरतात. आणि ते घरी हेरायला ते अगोदर 6 महिने वर्षभर त्याची पूर्ण आखणी करत असतात आणि त्या पद्धतीने गडी हेरून धुळवड साजरी करतात. बाकी राजकीय पक्षामध्ये इतर कोणालाही आवश्यकता नाही धुळवड, ते आपल्या सवंगडीबरोबर धुळवड साजरी करतात. पण तो भाजप असा पक्ष आहे की त्यांना विरोधकांचे मेंबर घेऊन त्यांना धुळवड साजरी करण्यात आनंद आहे. म्हणजे विरोधकांना भगवा रंग लावण्यात त्यांना आनंद आहे असं म्हणा. भगवान आहे, त्यांच्याकडे 2-3 कलर आहेत ना, ते 2-3 कलर लावण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. तुमचा आवडता रंग कोणता आहे? आणि जर भाजपला रंग भगवा आहे, माझ्या हातात भगवा, हा बघा, हा आवडता रंग आहे माझा. आणि जर भाजपला रंग लावायचा असेल तर कोणता रंग लावा? भाजप हिरवा लावणार ना, अर्धा हिरवा अर्धा भगवा आहे ना, त्यामुळे ते हिरवा पण घेणार थोडा. नक्की. तुमच्यासोबत काँग्रेस पण आहे, इतर पक्ष पण आहेत, राज ठाकरेंचा पण पक्ष आहे. एकत्र यावेळी धुळवड साजरी केली जाईल? बघा, हे सगळं आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता हा काम करतो, आदेशाचं पालन करतो. त्यामुळे भविष्यात कुठले धुळवड कोणावर साजरी करायची उद्धव साहेब करतील त्यांच्यावर आम्ही सुद्धा करणार धुळवड साजरी. बरेच रंग आहेत सध्या हवेमध्ये उडत आहेत, सगळ्यात पक्का रंग कुठला आहे? सगळ्यात पक्का आणि उठाव दिसणारा भगवाच रंग आहे. महाराजांनी सुद्धा भगवाच रंग घेतलेला आहे. आणि हा भगवा शिवसेनेचा आहे? भगवा शिवसेनेचाच आहे. पण दुसऱ्या शिवसेनेकडे पण भगवा आहे, मग त्याचं काय करायचं? बघा, शेवटी मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे की डुप्लिकेट माल येतो, तसा डुप्लिकेट माल येतो. नक्कीच. शिमगा करत नाहीये तुम्ही असं म्हणतायत सत्ताधारी, आणि तुम्ही फार जास्त मोठ्यानं आता शिमगा करायला, तुम्ही पण कोकणस्थच आहात, मोठ्याने शिमगा करायला पाहिजे असं म्हणताय. कोकणात शिमगा जोरातच चालतो. म्हणजे तुम्ही खेडपासून चालू केलं तर पार गोव्यापर्यंत शिमग्याला वेगळा महत्त्व आहे. आणि कोकणातला शिमगा हा फेमस शिमगा आहे. लोक शिमग्यासाठी खास गावाला जातात. कोणाकडे 2 दिवसाचा शिमगा असतो, कोणाची पालखी नाचवणं असतं, कोणाचा 3, कोणाचा आमच्या इथं तर 7-7 दिवसाचा धुळवड आहेत. 7व्या दिवशी आमची धुळवड असते. असे प्रत्येक वेगवेगळे प्रकार आणि शिमग्याला लोक आवर्जून जातात. मला सुद्धा चान्स बघवतो, परंतु जमला तर जाऊन येणार. सध्या कोण कुणाची पालखी वाहतोय असं वाटतंय तुम्हाला? पालखी वाहणारे दिसतात आहे, सगळ्यांना दिसतात आहे, कुठे कुठे वाऱ्या करतात, काय करतात. त्यामुळे आम्ही बोलण्यात काय मजा. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.